केंद्र सरकारकडनं महाराष्ट्रात 90 दिवसांसाठी हमी भावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सोयाबीनला किमान 4,892 प्रति क्विंटलचा हमी भाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली। त्यासोबतच सोयाबीन निर्यातीवरती अनुदान तसंच सोया मिल्क आयातीवरती शुल्क लावल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा लाभ होणार आहे। 13 लाख टन सोयाबीन खरेदी केली जाणार आहे। शिवराज सिंग चौहान साहेब कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळी वैद्यनाथ इथं आले असताना आपण त्यांना हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास राज्य सरकारला मान्यता द्यावी व सोयाबीनला किमान आधारभूत किंमत निश्चित करावी अशी विनंती केली होती। याबाबत दिल्लीतही भेटून तसेच पत्रव्यवहार करून मीच तसेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्फतही सातत्याने मागणी व पाठपुरावा केला। केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात 90 दिवसासाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे।